नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसातच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवरती इच्छुक उमेदवारांनी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। उमेदवार थेट आता गावागावामध्ये पोहोचत आहेत, आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून आपल्याच नावाचे लॉबिंग करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। जिल्हा परिषदेच्या बरड जिल्हा परिषद गटामधून मोर्चे बांधणीला गती आली आहे। या जिल्हा परिषद गटामध्ये राजे गट, शिवसेना, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष यांची ताकद मोठी आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना यांनाही मानणारा वर्ग आहे। यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये काटेकी टक्कर होणार असली तरी सध्या या जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून सध्या तरी माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, त्याचबरोबर दुधेबावी येथील माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुंजोडी येथील धडाडीचे कार्यकर्ते शरद झेंडे, त्याचबरोबर बरड येथील ग्रामपंचायतचे माजी सरपंच जनार्दन लोंढे यांची नावे प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याकडून आघाडीवरती आहेत। याबरोबरच राजेगट शिवसेनेकडून वैशाली संदीप कांबळे सामाजिक कार्यकर्त्या आहेत। त्याचबरोबर राजकुमार बाबर फलटण दूध संघाचे संचालक आहेत। तसेच बरड येथील विलास लोंढे यांचं नाव प्रामुख्याने चर्चेमध्ये आहे। याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाकडून भीमराव बाबर यांच्या नावाचीही चर्चा आहे। याबरोबरच शिवसेनेकडूनही या जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या ठिकाणी उमेदवारांना शोध मोहीम सध्या सुरू असून मोर्चे बांधणीही सुरू आहेत। या गटामध्ये शिवसेनेचे कार्यकर्तेही धडाडीने काम करत आहेत। अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या बरड जिल्हा परिषद गटामधून जे बरड पंचायत समिती गण आणि दुधेबावी पंचायत समिती गण असे दोन गण आहेत आणि बरड जिल्हा परिषद गटावरती अनुसूचित जाती या असे आरक्षण या ठिकाणी निश्चित झालेले आहे। यामुळे आता सध्या तरी महायुती असेल किंवा शिवसेना उभाटा असेल, शिवसेना राजेगट असेल यांच्या माध्यमातून इच्छुक असणारे उमेदवार थेट गावागावामध्ये पोहोचत आहेत। बरड जिल्हा परिषद गटामध्ये 14 गावे असून या ठिकाणी आपल्याच नावाला गटाकडून संधी मिळावी यासाठी लॉबिंग करण्याच्या दृष्टिकोनातून उमेदवार थेट गावागावामध्ये पोहोचत आहेत, गटप्रमुखांकडे पोहोचत आहेत, पदाधिकाऱ्यांकडे, सरपंच, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन असतील, ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्याच नावाला कशा प्रकारे मान्यता मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत। तुम्हाला काय वाटतं, महायुतीकडून बरड जिल्हा परिषद गटामधून कोणाला उमेदवारी मिळेल, तसेच विरोधी आघाडी असलेल्या शिवसेना राजे गटाकडून या ठिकाणी कोण उमेदवार असतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। यांच्या व्यतिरिक्त इतर पक्षांकडून कोण उभा राहील याबाबतही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आपल्या कमेंटचं निश्चितच स्वागत आहे। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।